गणेशोत्सवात नाशिक रोडवर भव्य जेजुरीचा देखावा, भाविक आणि पर्यटकांची मोठी गर्दी। संपूर्ण देशभरात गणरायाच्या आगमनाचा उत्सव साजरा होत आहे आणि त्याच अनुषंगाने शहरातील विविध ठिकाणी गणपती बाप्पांचे भव्य देखावे उभारले गेले आहेत। या देखाव्यांना पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असून प्रत्येक ठिकाणी भक्तिमय वातावरण तयार झाले आहे। नाशिक रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नवीन कोर्टाच्या बाजूला इंडियन सिक्युरिटी प्रेस आणि कामगार नेते जगदीश गोडसे यांच्या संकल्पनेतून भव्य जेजुरीचा देखावा साकारला गेला आहे। हा देखावा गणपती उत्सवाच्या निमित्ताने शहरातील आणि बाहेरील भाविकांना आकर्षित करणार आहे। विशेष म्हणजे नाशिक रोड परिसरात असल्याने रेल्वे स्थानकावरून परराज्यातून येणारे पर्यटकही या देखाव्याचे दर्शन घेण्यासाठी येत असतात। त्यामुळे या परिसरात मोठी गर्दी दिसून येत आहे। जेजुरीच्या किल्ल्याचे आणि खंडोबा मंदिराचे देखावे अत्यंत भव्य आणि आकर्षक पद्धतीने उभारले असून त्यात भक्तांना जणू खऱ्याच जेजुरीचे दर्शन झाल्यासारखे वाटते आहे। भाविकांसाठी हा देखावा एक भक्तिभावाने नटलेला अनुभव देत असून गणेशोत्सवाच्या वातावरणात भक्तांना खास आनंद मिळत आहे। गणपती बाप्पांच्या या भव्य दर्शनामुळे नाशिक रोड परिसरात उत्साहाचं वातावरण तयार झालं आहे। करन्सी नोट प्रेसच्या माध्यमातून दरवर्षी या ठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जातो। पूर्वीच्या काळामध्ये या नाशिक जिल्ह्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम करण्यामध्ये सगळ्यात अग्रेसर इंडिया सिक्युरिटी प्रेस, करन्सी नोट प्रेस असायचं। कालांतराने त्या ठिकाणी आता परिस्थिती बदलत चाललेली आहे। प्रत्येक घराघरात टीव्ही आहे। त्या काळी असं वातावरण नसायचं आणि म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम बघण्याकरता खूप मोठी गर्दी त्या ठिकाणी असायची, खूप जल्लोष असायचा। पण अलीकडच्या काळामध्ये आता असे सुंदर देखावे जर आपण निर्माण केले तर बालगोपाल असतील, तरुण असतील, ज्येष्ठ असतील, जे तिथपर्यंत जाऊ शकत नाही, आज इथं आल्यानंतर एक जेजुरीचं दर्शन त्या ठिकाणी होतं आणि एक वातावरण असं आहे। या ठिकाणी जो भंडारा उधळला जातो हा सुद्धा आम्ही त्या ठिकाणून जेजुरीवरून आणलेला आहे। म्हणून मध्ये आल्यानंतरच एक जेजुरीचं फिलिंग त्या ठिकाणी सर्वांना येतं आणि नागरिकांनी सुद्धा या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे। हजारोच्या संख्येने रोज नागरिक येऊन या ठिकाणी दर्शन घेत असतात। आणि नाशिक रोडच्या लोकांसाठी आपण काय संदेश देतो? जसं नाशिक रोड वासियांना आपल्या माध्यमातून हीच विनंती राहील का असे मोठमोठाले देखावे पूर्वी नाशिकलाच त्या ठिकाणी होत असायचे। नाशिक रोडमध्ये पण आता याची सुरुवात होते, तर नागरिकांनी सुद्धा जास्तीत जास्त घराच्या बाहेर पडून आपल्या लहान मुलांना, तरुण पिढीला, ज्येष्ठांनी या ठिकाणी येऊन जर दर्शन घेतले तर असे देखावे उभा करणाऱ्या मंडळांचं मनोबल त्या ठिकाणी निश्चितच वाढेल। ISP CMP वेलफेअर फंड कमिटीच्या माध्यमातून गेल्या 70 वर्षापासून हा गणेश उत्सव साजरा होत आहे आणि म्हणून निश्चितच आम्हालासुद्धा अभिमान वाटतो या वेलफेअर फंड कमिटीच्या माध्यमातून आणि ISP मजदूर संघाच्या सहकार्याने हे सर्व कार्यक्रम आम्ही या ठिकाणी 10 दिवस पार पाडत असतो। या अगोदरसुद्धा आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी, शैक्षणिक विद्यार्थ्यांचा कार्यक्रम ह्या ठिकाणी घेत असायचो, परंतु ह्या वर्षी आम्ही एक आगळावेगळा देखावा घ्यायचा असं आम्ही या ठिकाणी जगदीश गोडसे आम्ही या ठिकाणी ठरवलं आणि म्हणून निश्चितच आज जेजुरीच्या गडाची प्रतिकृती या ठिकाणी आपण देखाव्याच्या माध्यमातून उभारलेली आहे आणि म्हणून निश्चितच नाशिक रोड नाशिकवासियांना अतिशय ते भावून गेलेले का फार 4 ते 5 दिवसामध्ये अनेक सहपरिवार या ठिकाणी सर्व कामगार, अधिकारी आणि गणेश भक्त हे सर्व या ठिकाणी हजेरी लावत आहे आणि त्याच्यामध्ये आम्हालासुद्धा आनंद होतो का आम्ही एक चांगला देखावा या ठिकाणी साजरा करू शकलो आणि म्हणून निश्चितच या ठिकाणी अजूनही मला सर्व नाशिककरांना, नाशिक रोडवासियांना विनंती करायची, एक चांगला देखावा या ठिकाणी आम्ही साजरा केलेला आहे। आपण सहपरिवार सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी या ठिकाणी विनंती करतो। आपण इथे बालगोपालांसाठी काही स्पर्धा वगैरे काय आयोजन केलेलं आहे तसं काही नाही? ह्या वर्षी या ठिकाणी जो खंडेराव महाराजांचं आपण कुलदैवत आहे या ठिकाणी रोज या ठिकाणी त्यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम रोज 10 दिवसापासून आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी बालगोपालन करता आपण बाहेर जर बघितलं तर एक आनंद मेळा आपण त्या ठिकाणी ठेवलेला आहे। अतिशय अल्पदरामध्ये छोट्या ज्या बालगोपालन करता आवडीच्या गोष्टी त्या ठिकाणी आपण उभारलेल्या आहे, त्याचा आनंद बालगोपाल त्या ठिकाणी घेत असतात। जेजुरीचं अखंड दैवत मानले जाणारं जेजुरीचं जय मल्हार या मंदिराचं भव्य असा देखावा नाशिक रोडच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या समोर कामगार नेते जगदीश गोडसे यांनी उभारलेला आहे आणि यासोबत आपल्यासोबत देखील काही भाविक आहे, ते पंजाबवरून आलेले
मराठी हिंदी हिंदी हाँ जी हिंदी। आज आपने जो यहाँ पे जो दर्शन लेने के लिए आए थे, क्या कहेंगे इसके बारे में जो है? हाँ जी, मेरा नाम लविश गोयल है जी, हम पंजाब से आए हैं। हम बहुत अच्छा लगा यहाँ दर्शन करके। यहाँ पर हमने गणेश जी के दर्शन किए, बहुत अच्छा लगा। यहाँ पर सारे पंडाल में नीचे पहले हम जाएंगे, यहाँ हल्दी के हमें दर्शन हुए, हल्दी के निकल के फिर हमें गणेश जी के बहुत अच्छे दर्शन हुए। गणपति बप्पा मोरया। आप क्या कहेंगे? अब जहाँ बहुत अच्छा प्रोग्राम है, कार्यक्रम है, हम पंजाब से आए हैं, जहाँ दर्शन करके बहुत अच्छा लगा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.